गुड मॉर्निंग बाप्पा. चला, पहाटेचे 5 वाजता आहेत. आजही इतक्या लवकर उठली आहे आणि हा सॅटर्डेचा व्लॉग आहे. आणि असा काहीसा रिझल्ट आहे माझ्या हेअर स्पाचा. एकदम छान स्मूथ झालेत केस. हे बघा, मस्त झालेत. मेन म्हणजे गळत नाहीत. हो सॉरी 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 थांबा. मला ना कॉमेंट होती खूप वेळा आणि इन्स्टावरती DM पण आहे की कोणती प्रोटीन पावडर तुम्ही वापरता सांगा. तर आपल्या प्रोटीन पावडरचं नावच माझ्या लक्षात राहत नाही. सांगाल का? नॅकप्रो. तर नॅकप्रो ब्रँडची प्रोटीन पावडर आम्ही वापरतोय. त्या अगोदर ऑनचं वापरत होते, तेव्हा मी काही जास्त पित नव्हते. हे पण मी जास्त पित नाही, पण आता हे बघा, अशा वेळेला आता 7 वाजताचा आमचा मूवी आहे बरोबर. तर आता दुसरं काही आम्ही खाऊन जाऊ शकत नाही. म्हणजे इतक्या लवकर मी ब्रेकफास्ट बनवायला 5 वाजता उठून पण मला वेळ उरलेला नाहीये माझं आवरण्यातच. आणि तसंही कोणाला खायचं नाहीये वेगळं काही. तर अशा वेळेला मग मी प्रोटीन पावडर घेते आणि प्रितिशला पण कधी कधी देतो आम्ही. चालते ना मुलांना 17 वर्षाच्या? चालते. तर नॅकप्रो आणि चांगली आहे, टेस्ट पण चांगली आहे. पाण्यातच बनवायची, दुधात वगैरे नाही. हे माझ्यासाठी थँक्यू. हे बघा, हे पाण्यात बनवून अशी दिसते. पिक्चरला निघायला तयार बसलोय आम्ही इथे. चला आवरा. सकाळच्या 7 वाजता आणि सकाळी उठल्या उठल्या चेहरा बघा कसा दिसतोय. तरी आता आंघोळ झाली आहे, थोडासा मेकअप झाला आहे, तरी पण काजळ नाही लावलेलं, कशी दिसते छान छान. आणि तिकडे मुलगा बघा काय करतोय. त्याच्यासाठी मूवीला निघालोय. आता तुम्ही म्हणाल की त्याच्यासाठी का, तर तो कधीच मूवी बघत नाही, घरात पण बघत नाही, टॉकीजला पण बघत नाही. कधी लहान असताना आम्ही त्याला मूवीला घेऊन गेलेलो आणि छत्रपती संभाजी महाराजांची एक मूवी बघितली होती ना, जेव्हा छावा आला होता. आणि ओपनहायमर. हां, तर त्याने हा जो आहे धुरंधर 1 हा नेटफ्लिक्सला आल्यानंतर 15 दिवसांनी बघितला. आणि तेही अगदी गरीबासारखं की म्हणे मम्मी सगळ्यांनी बघितलंय, मी बघितलाच नाही. मग आम्ही तिघांनी मिळून पुन्हा बघितला. आणि त्याला धुरंधर 2 बघायचा होता त्यामुळं. आणि नेमकं अलाउड नाहीये त्याला. आता काय होणार नाही माहिती. अभ्यास करून बसलाय धुरंधर 2चा. तिकीट तर काढलंय. प्रितीश, तुला जर का आतमध्ये नाही घेतलं, हक्कललं तर काय करशील? पळत पळत घरी येऊन झोपणार म्हणतोय. नाही नाही, घेतली तर 18 शस्त्र आहे. 1800चा नाही येतो, खोटे नका बोलू. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हायलन्स आहे सगळ्या मूवी मध्ये, पण आता त्याला पाहायचंय म्हटल्यावर काय ऑप्शन नाही. बाळा आल्यावर अभ्यासाला बसणार. चल, तसंही तुला आतमध्ये नाहीत घेणार. हसू नको, चल तू बंद कर टॅब. प्रितिशला अडवण्यात आलेलं नाहीये. चला, सध्या तरी सगळं रिकामं दिसतंय. आपण एवढे जणच मूवी बघणार आहे का? नाही नाही, तुमच्यासाठी मी खास सगळं थिएटर बुक केलं. कुठेही बस. तू येणार खूप दिवसांनी म्हणून अख्खं थिएटर बुक केलंय. माझ्यासाठी मूवी संपल्यानंतर एक्झिट डोअरमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा प्रितिश आतमध्ये घेऊन आलाय. म्हणे पप्पा मम्मी अजून बाकी आहे, तुम्ही बघा. की काही लोक थांबलेत ना, ते कशासाठी थांबलेत मला माहिती आहे की अजून काही दाखवणार आहेत. चला, लॅरीवरून परत आलो. काय प्रितिश? लियारीवरून आता आम्ही आमच्या घरी चाललोय. आणि 1 आणि 2 मध्ये आता सांगा मला की कोणाला कोणता कोणता आवडला. प्रितिश तुला कोणता आवडला? प्रितिशला 2 आवडला. प्रवीण तुला? मला दोन्ही आवडले. याला दोन्ही आवडले. मला पहिला आवडला. तुम्हाला कोणता आवडतोय पिक्चर बघा आणि मग कॉमेंट करा. म्हणजे बघाच असं काही नाही, आवड असेल बघितलंच तर सांगा मला. खास याच्यासाठी बघू नका. आमच्या लेकरांना खूपच हाऊस झालेली बघायची. इकडे बघ मेरे बच्चे. हा, आता लागायचं अभ्यासाला. संपलं. आता यानंतर डायरेक्ट सगळी JEE 12th सगळं काही झाल्यानंतरच मूवी बघायचा. हिरवे अख्खे मूग आणि नाचणी आहे. अशी नाचणी आहे, दळून आणलेली वगैरे नाही. तर प्रॉपर नाचणी निवडून स्वच्छ, डीमार्टमधून जर का तुम्ही आणली असेल ना तर ती निवडायला सुद्धा लागत नाही, एवढी स्वच्छ मिळते डीमार्टमध्ये. तर ती नाचणी आणि हे असे मूग
आदल्या रात्री आणि त्यामध्ये थोडीशी मेथी भिजायला घातलेली होतं. तर आता यामध्ये वाटण्याच्या अगोदर थोडासा लसूण, हिरवी मिरची, आलं आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि मस्त याची पेस्ट करून घ्यायची, बॅटर बनवून घ्यायचं आणि गरमागरम डोसे करायचे. आणि हो, बारीक केल्यानंतर म्हणजेच हे फिरवून घेतल्यानंतर जास्त वेळ ठेवायला लागणार नाही. उन्हाळा आहे आणि प्रॉपर मेथीमुळं छान फर्मेट झालेलं असतं हे सगळं. भिजवायची गरज नाही, लगेच आपण याचे डोसे बनवू शकतो. मस्त अगदी हेल्दी आणि टेस्टी डोसे बनतात. एकतर उन्हाळ्यामध्ये नाचणी शरीराला थंडावा देते आणि नाचणी आणि मूग अगदी शरीरासाठी खरंच खूप उपयुक्त अशी ही धान्य आहेत, जी असायलाच हवी आपल्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं. मस्त असं बॅटर बनतं आणि अख्खी आपण नाचणी घातलेली असते ना, त्यामुळे हे दिसायला असं काहीसं दिसतं बॅटर. हे बघा असं असतं. किती गोड केलं. हा डोसा तुम्ही दह्यासोबत, शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत आणि टोमॅटोच्या ताज्या ताज्या चटणीसोबत किंवा गन पावडर बनवून जी आपण डोशासोबत खातो ना, त्याच्यासोबतही खाऊ शकतो. मस्त लागतो हा अगदी. पण आज ना गडबड होती आणि आहोंना निघायचं होतं. मी कालच्या व्लॉगमध्ये बोलले होतं ना की ॲग्रीमेंट, तर टेनंट येणार आहेत, त्यांना सांगितले की 1 वाजता पोहोचा. तर आहो इकडून पोहोचत आहेत भोसरीमध्ये आणि ॲग्रीमेंट करायचं आहे म्हणून ते निघालेत, म्हणून मी देते. आणि तसंही सर्दी, कफ आहे, इतर काहीही थंड फ्रीजमधलं केचप किंवा शेजवान चटणी न खाता प्लेन डोसा खाणार आहेत. आणि प्लेन डोसा खरंच मस्त लागतो, कारण आपण यामध्ये लसूण घातलं आहे खूप सारा, हिरवी मिरची, आलं, अजून काय पाहिजे ना, आणि मूग आणि नाचणी तर टेस्टीच लागते. You say you don't wanna get in trouble, that you doing fine 'cause you got me. I don't wanna break your little bubble, but you gotta wake up to reality. ऐक ना, खूप भूक लागली, भयंकर भूक लागली. भूक लागली आहे. हम्म. मला इथं सुचायचं बंद झालंय. का बरं? भांडी बघ ना बाहेर. अवस्था बघ अरे याची. बापरे, 2 दिवस झाले लाईट नाही आली पूर आलाय भांड्यांचा, आणि ओसंडत व्हावायला लागले. मला वाटलं आज येईल हम्म. आणि आज पण नाही आली, आजारी येते. तुला एक आयडिया देऊ का? बेस्ट आयडिया. बोला. आपल्याकडे अगोराची केटल आहे, त्यात बढिया असे मस्तपैकी आपण गरमागरम मॅगी बनवूया आणि मी चहा बनवतो, फक्कड चहा. अरे हो, चालेल 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 चालेल. म्हणजे भांड्यांचा प्रश्नही मिटेल Good आहे, आणि good आपली आहे. प्रितीश, मॅगी खाण्याची इच्छाही पूर्ण होईल. त्याला आंघोळीला पाठवा पहिल्यांदा. प्रितीश, माझा थोडासा आवाज खराब झालाय, सॉरी फॉर दॅट, पण काय Sorry करणार, सॉरी काय आजारी आहे ना, त्यामुळे आवाज खराब. आवाज अजून ठीक होत नाहीये. तुम्ही ब्लॉगिंग करताय हीच मोठी गोष्ट आहे. चला आता मीच बनवतो मस्तपैकी मॅगी मॅगी मॅगी. 2 मिनिट में. अगारोचा हा मल्टीपर्पज केटल खरंच खूप युजफुल आहे. एक तर हा जी मुलं बाहेर राहतात त्यांच्यासाठी तर उपयोगी आहेच, पण आपल्यासाठी सुद्धा हा किती आधार ठरतोय बघा. की मी आता काय विचार करते माहिती आहे, चुकून जर का MNGLची गॅस पाईपलाईन बंद पडली काही कारणास्तव, तर टेन्शन नाही आहे, कारण आमच्याकडे सिलेंडर वगैरे दुसरं काही नाही आहे ना. तर अशा वेळेला यामध्ये मॅगी, भात किंवा वेगवेगळे बाकीचे जे उकडवून करण्याचे पदार्थ आहेत ते सारे काही यामध्ये आपण बनवू शकतो. आणि आज तर एवढी भांडी तुम्ही पाहिलीत ना की भांडंच शिल्लक नव्हतं आणि ओठासुद्धा माझा अगदी पूर्ण खचाखच भरलेला आहे भांड्यांनी. तर अशा वेळेला मात्र या केटलनी खरंच खूप हेल्प केलेली आहे. तर अगदीच छान आहे. तुमची मुलं जर का बाहेर असतील, रूम घेऊन राहत असतील किंवा हॉस्टेलला असतील, तर त्यांच्यासाठी तर अगदीच बेस्ट ऑप्शन आहे हा. आपण अगदी 8 दिवसासाठी 10 दिवसासाठी बाहेर फिरायला जातो आणि जर का लहान मुलं असतील तर अशा वेळेला सुद्धा हा केटल खूप कामाला येणार आहे. वाव, आ हा 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 हा, मस्त. हा, There's so many ways to be happy. You can do what अहो, थँक्यू. मस्तच झाली आहे मॅगी. एवढ्या कष्टानंतर. हे बघा, हे माझं कष्ट अजून बाकी आहे, तिकडे कष्ट थोडं करायचं. चहा पण बनलाय. 2 दिवस
फक्त 2 दिवस मेड नाही आहे तर घराची अवस्था ही अशी आहे. You don't have to be 2 दिवसाची भांडी आहेत बरं काही, त्यामुळं इतका वेळ लागतोय. बरं, तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हिने गुढीपाडव्याचा व्हिडिओ का नाही शेअर केला. म्हणजे मला कॉमेंट होत्या तशा की ताई गुढीपाडव्याचा व्हिडिओ कधी टाकणार आहेस तू. तर मैत्रिणींनो, आमच्याकडे गुढीपाडवा सेलिब्रेट झालाच नाही. हो, अनफॉर्च्युनेटली झालाच नाही. तर काय झालं की आहोंचे सख्खे चुलत काका म्हणजे घरातलेच ना, तर ते ऐन वेळेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या आय थिंक 1-2 दिवस अगोदर एक्सपायर झाले होते आणि त्याचमुळं आम्हाला गुढीपाडवा सेलिब्रेशन नव्हतं. प्रितीशच्या मित्राकडे आणि माझ्या मैत्रिणीकडे ईदसाठी जायचंय. प्रितीश, चल जायचंय आवर. आरीसकडे जाऊया. तिन्ही सांग झाली म्हणून मी झाडून नाही काढलं, आता काढते. झाडून आवरूया आणि जाऊया. आहो, माझं काम आहे तुमच्याकडे छोटस. हे ना, हे स्पा कॅप मधलं हे लावून द्यायचंय. right. Don't have to be scary. You just gotta follow the light. You're able to be happy. दुपारी मस्त डोसे खाऊन जो काही आराम केला ना, त्यामुळे ही इतकी सारी कामं पडली आहेत बरं का. म्हणजे बायकांनी आराम करायचाच नाही. आराम केला की पुन्हा आपल्याच डोक्यावरती ही एवढी कामांची अशी ही लिस्ट बनते. कामच संपायला तयार नाही आहे. चला, आता जायला थोडासा वेळ बाकी आहे. आम्ही थोडंसं लेट जायचं ठरवलं आहे, म्हणजे छानपैकी थांबून मस्त गप्पा मारता येतील तिच्यासोबत. म्हणून मग म्हटलं तोपर्यंत छान जरा स्किन केअर करूया. तर घरीच बनवलेलं हे फेस मास्क आहे. म्हणजे मी काय केलं आहे, दही आणि मुलतानी माती. आता तुम्हाला माहिती आहे माझी स्किन ही ऑइली आहे, म्हणजेच ॲक्ने प्रोन स्किन आहे. तर ॲक्ने प्रोन स्किनसाठी मुलतानी माती खरंच बेस्ट आहे. तर अगदी थंड उन्हाळ्यामध्ये मस्त वाटतं दह्यामध्ये. तर दही आणि ही मुलतानी माती बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे. पण खूप छान फ्रेश फील होत होतं. म्हणजे हे ऑलरेडी मी एकदा लावलं आहे, आज मी पुन्हा बनवलं आहे आणि 2 दिवसासाठी चक्क बनवलं आहे. म्हटलं एकदाच बनवूया. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. Follow the light. You're able to be happy. You can do whatever you like. प्रितीशच्या मित्रासाठी गिफ्ट. बघे काय आहे? म्हणजे मी पाहिलंय, व्हिडिओ चालू केलाय म्हणून दाखवा म्हणतीये. हे कधी आपण नाही खाल्लेलं, ट्राय करायला पाहिजे. डेट बाईट्स डार्क चोको ऑरेंज फार्मली. You are like me. काल शेअर केलेल्या व्लॉगमध्ये मी बोलले होते की केस गळत नाहीत आणि तो कशाचा परिणाम असेल असं मला वाटतं, कारण बरेचसे चेंजेस केलेले आहेत मी माझ्या डाएटमध्ये. तर ना प्रॉपर व्हिडिओ बनवून मला ते शेअर करायचं आहे. सॉरी, त्यामुळे मी आज नाही शेअर करू शकले. मी लवकरच दिवसभराचा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये मी कधी कधी काय काय घेते ते सुद्धा दाखवणार आहे. आणि म्हणूनच थोडासा वेळ लागतोय, प्लीज समजून घ्या. मीच सांगा बरं, किती सुंदर दिसतो हा ड्रेस, तरी विश्वास नाही मला सकाळपासून. काय वाटतं माहितीये, नाईट ड्रेस. एक मिनिट बरं, नाईट ड्रेस दिसू नये एक यासाठी- मिनिट. यासाठी आपण ऍक्सेसरीज घालू शकतो. बरं, बोला. मला नाही बोलायचं. बोला ना, सॉरी ना, बोला ना. मी सकाळपासून 10 वेळा म्हणलं चांगला दिसतोय, व्यवस्थित आहे, थोडंसं, तरी ऐकायचं नाही. थँक्यू. चला, उशीर झालाय, पटकन जाऊन येऊया. छान आहे, वर्जिओ ब्रँडचं आहे. आणि हे बघा, असं आहे. असं केलं की जरा बरं दिसतंय. तरी लाईट नाहीये इथे. एकदम छान दिसतो. ओके, चलो. आली बाबा ह्या वर्षी. अरे म्हणजे काय, चलो. आज आधी झोपा काढतोय. महिनाभरचं त्याचं सगळं एक्झिबिशन निघतंय. प्रितीश, प्रितीश, ईद मुबारक. You can do whatever you like. You don't have to be ready. You just gotta trust the right. हे actually खूप छोटं होतं. कशाचं केलेलं आहे हे? बोनसाय आहे पण तेच फुल कोणतं आहे? हे 550 बोलला का तो? 1100 काय म्हटला होता तो? मला तेच वाटलं. कितीला मिळालं तुम्हाला मग हे बॉन्साय? फुल येईल. त्यांना त्याची channel सुंदर आहे. फुल केवढ्याला आणलं होतं. कुठलं फुल येतं ना त्याचं नाव वगैरे सगळं येईल. ते गुगल करताय ना? इकडचं nursery वाले दोन्ही आहे. तो इतनी प्यारी लग रही है. तेरा शूटिंग ही नहीं लिया मैंने.
थँक्यू वन्स अगेन ईद मुबारक. डॉल काल 20 वर्षाची पूर्ण झाली. आई गॉड. चल 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 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आज आना चाहिए था ना बर्थडे डबल सेलिब्रेशन. कल एक्चुअल में ईद है ना ईद को ईद और बर्थडे है ना अंशुम इकडे ये ना. हो और रात दोपहर में 2 बजे उठते हो फिर हा झोपून जातात. झोपून जातात. हा, हो हो हो. मग त्यांना उपास मग काय असं मुलांना जेव्हा सुट्टी असते ना ते सकाळी खाऊ आता चालू झालाय तो आता चालू झाला सॉरी. हो तरी बरं चालू केलं. पण छान झालाय असेल. माझं लक्षात मला वाटतं तू चालू करून दिलंय की काय मला. आवडला का? म्हणजे आम्हाला जसं आवडतो कमी गोड. ओके थँक्यू सो मच. तू पण खाल्ला असता आमच्यासोबत. नो नॉट नाव. अजिबात नाही नाही सकाळी फक्त टेस्टिंग केलंय मी. म्हणजे आता सगळे खाऊन गेल्यानंतर तू खाणार का मग? असं काही नाहीये कधी खाणार? मला नाही बस. हा खायची जाऊन इच्छा पण आले आहे. असेल ना. हा माझ्या सासूकडे जाऊन आले ना मी मदर इन लोकडे. ओके अरे या मी मिशोवरून ऑर्डर केलं. हे बघ. कलरफुल आहे डार्क माझ्याकडे. आहे लाईट आहे. मिशोवरती त्या मानाने मग स्वस्त आहेत म्हणजे इकडच्या मानाने. 100 रुपयाचे मागवला नाही नाही त्या नाही अशा मागवलीत की मी. हे बघ हे पण काचेचे आहेत. काचेचे आहेत पण हे. 100 रुपयाला त्या चांगल्या नाही निघाल्या त्या. हे बघ ना मॅचिंग प्रत्येकाच्या. हा मस्त आहेत सगळ्या. माझ्या बहिणीचं शॉप आहे का तिकडे. वाव. हा तुझ्या मग तुला फ्री मिळाल्या. नाही रे बाबा फ्री कशाला ती कुठून आणते. हे बघ हे बघ. हा. तुमच्या हैदराबादला ज्या मिळतात ना त्या इथूनच आणि किती लाईट वेट आमच्या आहे. हैदराबाद नाही आहे माझं गाव. नाही मामी ती प्रॉपर महाराष्ट्रीयन आहे मी. सुंदर. हे बघ ग्रीन. हैदराबादला ते टर्मिनलच्या तिथे हो. भरपूर दुकान आहे. ह्या कलर हा मस्त आहे हे बघ, ना हा सगळ्या कलर. साड्यांवरती जातो तो. हा बघा हा पण छान आहे. बघा टी ब्ल्यू येस हा ग्रीन मध्ये ग्रीन मध्ये थोडासा वेगळा आहे. चार घालायचे रोज हातात. मग काय करणार मग तेवढ्यासाठी तेवढे घेतले. ह्याच्याकडे पण कंपल्सरी आहे बांगडीचं. नाही म्हणजे काचेची बांगडी. कंपल्सरी नाहीये. सासूबाई माझे म्हणतात की काचेची बांगड्या घातले की हार्ट बीट चांगले असतं हार्ट पंपिंग ऍक्च्युली तेच रिझन आहे होतं. आधीपासून ते घालतात. आरिशचे पप्पा प्लांट्स लवर आहेत आणि किती सुंदर प्लांट्स आहेत बघा यांच्याकडे. तर यांची ही वॉल बघून असं वाटते आपणही अशी बनवावी. आणि घराच्या बाहेरसुद्धा बघा किती सारे प्लांट्स आहेत. तर छान झालं ईद सेलिब्रेशन. आणि कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कॉमेंट करून. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय. लव यू ऑल.